नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मनोज महाल्ले, PKV ज्युनियर कॉलेज, झिंगाबाई टाकळी, नागपूर. आजचा विषय वाणिज्य संघटन व व्यवस्थापन. वाणिज्य संघटन व व्यवस्थापन यामधील प्रकरण क्रमांक 2, व्यवस्थापनाची कार्य. यामध्ये आपण आतापर्यंत अनेक कार्यांचा अभ्यास बघितलेला आहे. जसं नियोजन म्हणजे काय, नियोजन म्हणजे काय, नियोजनाचे महत्त्व, असे अनेक संघटन, कर्मचारी व्यवस्थापन, असे अनेक कार्य बघितलेलं. त्यानंतर आज बघणार आहोत आपण कार्य समन्वय. समन्वय म्हणजे काय, समन्वय कशाला म्हणतो. आता समन्वय म्हणजे की ज्यामध्ये आता वेगवेगळे कार्य आणि सर्व स्तरामध्ये काम करणारे कर्मचारी यांच्यामध्ये समन्वय निर्माण करणे हे समन्वय जर निर्माण करणे हे संघटनेचे उद्दिष्ट आहे. आणि यामध्ये समन्वय असणे हे संघटनेच्या यशाचे कारण आहे. समन्वय म्हणजे संघटनेच्या ते सर्व कार्यांचे एकत्रीकरण करणे होय. समन्वय म्हणजे काय, संघटनेतील सर्व कार्याचे एकत्रीकरण करणे होय. संघटना सुरळीत चालण्यासाठी हे अतिशय आवश्यक आहे. जर समजा कर्मचाऱ्यामध्ये जर समन्वय नसेल तर उत्तम प्रकारे कार्य चालणार नाही, कार्यामध्ये बिघाड निर्माण होईल. आणि हे जर कार्य सुरळीत चालवायचं आहे यासाठी समन्वय असणे अत्यंत आवश्यक आहे. मग ते संघटनेचे उद्दिष्ट साध्य करायची आहे किंवा कोणत्याही क्रियामध्ये सुसंवाद निर्माण करायचा आहे, यासाठी आपल्याला समन्वय असणे अत्यंत आवश्यक आहे. आता अनेक लोक एकत्रितपणे समान उद्दिष्टासाठी काम करत असतात. अनेक लोक एकत्रितपणे समान उद्दिष्ट म्हणजे आपलं उद्दिष्ट त्यांचं एक आहे आणि ते सर्व उद्दिष्ट समान उद्दिष्टासाठी एकत्रितपणे काम करत असतात, परंतु त्यांचे कार्य हे एकमेकाशी जोडलेले असतात. हे जे कार्य असतात ते एकमेकांवर डिपेंड असतात, एकमेकाशी जोडलेले असतात. म्हणून अशी कार्य एकत्र करण्यासाठी त्यांच्यामध्ये सुसंवाद असणे अत्यंत आवश्यक आहे. तर सुसंवाद केव्हा साधला जाईल, ज्यावेळेस त्याच्यामध्ये समन्वय असेल. जोपर्यंत यासाठी प्रयत्नपूर्वक उपाय केले जात नाही तोपर्यंत समावेश शक्य होत नाही. म्हणजे आपण त्यांच्यामध्ये जोपर्यंत सुसंवाद निर्माण करणार नाही, चांगले संबंध निर्माण करणार नाही, तोपर्यंत समन्वय शक्य होत नाही. म्हणजे त्यांच्यामध्ये चांगल्या प्रकारचे संबंध निर्माण करणे, सुसंवाद निर्माण करणे, यालाच म्हणतो आपण समन्वय. तर विद्यार्थी मित्रांनो, जर एखाद्या संघटनेचं ध्येय आपल्याला साध्य करायचं आहे, त्यासाठी वेगवेगळ्या विभागातील एकत्रीकरण करून त्यांच्यामध्ये एक संधीपणा निर्माण करणे म्हणजे समन्वय होय. म्हणजे त्याचे एकत्रीकरण करणे म्हणजे काय आहे, समन्वय होय. अशा प्रकारे हे विद्यार्थी मित्रांनो, समन्वय म्हणजे काय याची प्रस्तावना अर्थ आपण बघितलेला आहे. म्हणजे वेगवेगळ्या स्तरातील वेगवेगळ्या विभागातील कर्मचाऱ्यांना कामासाठी काय करताना एकत्रित करणे, त्यांच्यामध्ये सामंजस्य निर्माण करणे, योग्य सुसंवाद निर्माण करणे, यालाच काय म्हणतो आपण, समन्वय असे म्हणतो. तर विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर बघणार आहोत आपण समन्वयाची व्याख्या. समन्वयाची व्याख्या म्हटलं की समन्वय ही अशी एक प्रक्रिया आहे. यामध्ये मॅक हेरलँड यांनी इथे व्याख्या दिलेली आहे, हेनरी फ्युएलनी सुद्धा व्याख्या दिलेली आहे, आणि मुनी अँड रिले अशा अनेक तीन शास्त्रज्ञांनी आपल्याला या अभ्यासामध्ये आपल्याला काय दिलेली आहे, व्याख्या दिलेली आहेत. यापैकी आपण बघणार आहोत मॅक फेरलँड यांची व्याख्या. समन्वय ही अशी एक प्रक्रिया आहे ज्यामध्ये एक समान ध्येय साध्य करण्यासाठी, समन्वय अशी एक प्रक्रिया आहे की समान ध्येय साध्य करण्यासाठी अधिकारी व त्यांचे सहकारी यांच्यामध्ये यांच्या सांघिक प्रयत्नामध्ये काय आणणे, सुसूत्र आणून त्यांच्या कार्यामध्ये एकसंधता निर्माण करणे होय. म्हणजे यामध्ये काय सांगितलेलं आहे, समन्वयाची व्याख्या काय सांगितलेली आहे मॅक फेरलँड यांनी. म्हणजे समन्वय अशी प्रक्रिया आहे ज्यात एखादं जे समान ध्येय साध्य करायचं आहे, समान जे ध्येय संस्थेचं जे समान ध्येय आहे ते साध्य करायचं आहे, त्यामध्ये काम करणारे अधिकारी व त्यांचे सहकारी यांच्यामध्ये यांच्या सांघिक प्रयत्नामध्ये सुसूत्रता आणून त्यांच्या कार्यात एकसंघता निर्माण करणे होय. जर त्यांच्या कार्यात जर एक संघ निर्माण झाले नाही तर कोणतंही
जे समान उद्दिष्ट आहे ते पूर्ण होणार नाही. म्हणून समान उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अधिकारी व त्यांच्या सहकार्यामध्ये सांघिक प्रयत्नामध्ये सुसूत्रता आणून त्यांच्या कार्यामध्ये एकसंधता निर्माण केली जातात. त्यालाच म्हणतो आपण समन्वय असे म्हणतात. दुसरी व्याख्या दिलेली आहे हेनरी पेयोल यांनी. व्यवसायाचे कार्य सुरळीत चालावे व अपेक्षित यश प्राप्त व्हावे. कोणताही व्यवसाय म्हटलं तर हा आपल्याला यश मिळवण्यासाठी आपण त्याची स्थापना करतो. यामध्ये काय म्हटलं, तो व्यवसाय आपला सुरळीत चालावा आणि अपेक्षित यश प्राप्त व्हावे म्हणून व्यवसायाच्या सर्व क्रियामध्ये सुसूत्रता प्रस्थापित करण्याची क्रिया म्हणजे समन्वय. आता व्यवसायाचे कार्य सुरळीतपणे चालण्यासाठी व आपल्याला अपेक्षित यश प्राप्त करण्यासाठी सर्व क्रियामध्ये सुसूत्रता प्रस्थापित करण्याची क्रिया म्हणजे समन्वय. म्हणजे आपला व्यवसाय चांगला चालला पाहिजे, आपला व्यवसाय सुरळीत चालला पाहिजे, अपेक्षित यश प्राप्त झालं पाहिजे. यासाठी सर्व क्रियामध्ये सुसूत्रता प्रस्थापित करण्याची क्रिया म्हणजे काय आहे, समन्वय होय. यामध्ये एकमेक सुसूत्रता निर्माण करणे म्हणजेच काय, एका वाक्यात जर सांगायचं तर काय, सुसूत्रता निर्माण करणे म्हणजे काय, समन्वय होय. तिसरी व्याख्या दिलेली आहे मुनी आणि रिले. संघटनेचे उद्दिष्ट संघटनेचे जे समान उद्दिष्ट आहे ते साध्य करण्यासाठी सांघिक प्रयत्नाची सूत्रबद्ध मांडणी करणे व त्यामध्ये एक वाक्यता आणणे म्हणजे समन्वय होय. सर्व तिन्ही वाक्यामध्ये एकच सांगितलं आहे, संघटनेची समान उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एकसूत्रीपणा आणणे, सांघिक भावना निर्माण करणे, म्हणजे सूत्रबद्ध निर्माण करणे म्हणजे यालाच काय म्हटलेलं आपण समन्वय असे म्हणतात. म्हणजे एकत्रीकरण निर्माण करणे, सुसूत्रता निर्माण करणे, सांघिक प्रयत्नाचे सूत्रबद्ध निर्माण करणे व त्यांनाच काय म्हणतो आपण समन्वय असे म्हणतो. म्हणजे सर्वांमध्ये एक वाक्यता निर्माण झाली पाहिजे, सर्व एकीने काम केलं पाहिजे आणि जे संघटनेची समान ध्येय आहे, समान उद्दिष्ट आहे ती साध्य करण्यास केली पाहिजे. यालाच म्हणतो आपण समन्वय असे म्हणतो. तर विद्यार्थी मित्रांनो, यामधील व्याख्या प्रस्तावना तुमच्या लक्षात आली असेल. समन्वय म्हणजे काय हे तुमच्या लक्षात आले असेल. म्हणजे संघटनेचं समान ध्येय साध्य करण्यासाठी त्यासाठी सर्व सांघिक प्रयत्नाची सूत्रबद्ध मांडणी करणे व त्यांना एक वाक्यता आणणे म्हणजे काय आहे, समन्वय होय. सूत्रबद्ध किंवा एक वाक्यता आणणे म्हणजे काय आहे, समन्वय होय. यानंतर आपण बघणार आहोत की समन्वयाचे महत्त्व. आता संघटनेमध्ये अनेक भिन्न घटक असतात, परंतु त्यांचं उद्दिष्ट समान असतात. यामध्ये समान उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्व घटकामध्ये समन्वय असण्याची गरज आहे. मग त्या समन्वयाची गरज आहे म्हणजे काय, मग त्या समन्वयाचं काय महत्त्व आहे ते आपल्याला महत्त्व इथे बघायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या की आपण बघणार आहोत समन्वयाचे महत्त्व. तर पहिला मुद्दा आहे संघ भावनेला प्रोत्साहन देणे. म्हणजे कोणतेही काम एकट्यानं न करता सर्वांनी मिळून करणे याला म्हणतो आपण संघ भावना. म्हणजे सर्वांनी त्यामध्ये सर्वांचाच हातभार लागलेला पाहिजे, सर्वांनीच त्यासाठी मदत केली पाहिजे. सर्वांनी समन्वय जर असेल तर सर्व कार्य सर्वांनी एकत्रित केलं जाईल. म्हणून यामध्ये बघू आपण संघ भावनेला प्रोत्साहन देणे. संघटनेमध्ये व्यक्तीचा समूह आहे तो एकत्रितपणे कार्य करत असतो. संघटनेची धोरणे, प्रत्येकाची भूमिका, जबाबदारी ही संघटनेतील एखादा व्यक्ती, एखादा विभाग, कर्मचारी यांच्यात वादविवाद असू शकतात. जर समजा एखादा जबाबदाऱ्या त्यांना दिलेल्या असतात, जबाबदारीवरून म्हणा त्यामध्ये जबाबदारी दिलेली आहे, त्या जबाबदारीवरून एखाद्या व्यक्तीमध्ये, एखाद्या विभागामध्ये किंवा एखाद्या कर्मचाऱ्यामध्ये वादविवाद होऊ शकतात. परंतु जर समजा त्यामध्ये समन्वय असेल तर त्यामध्ये काय होईल, तो वादविवाद निर्माण होणार नाही. आणि वादविवाद जर नाही झाला तर संघर्ष निर्माण होणार नाही. म्हणजे एक अशा प्रकारे योग्य प्रकारे जर कार्याची मांडणी केली तर कर्मचाऱ्यांमधील संघर्ष कमी होऊन त्यांच्यामध्ये काय होईल, संघ भावना निर्माण होईल. म्हणजे लक्षात आलं असेल विद्यार्थी मित्रांनो, संघ भावनेला प्रोत्साहन देणे म्हणजे जे एकत्रीकरण निर्माण करण्याचं काम कोण करते, समन्वय करते. म्हणजे संघटनेमध्ये अनेक व्यक्तीचा समूह असतात, व्यक्तीचे समूह म्हणून कार्य करतात. त्यामध्ये संघटनेची धोरणे, प्रत्येकात त्याची भूमिका, जबाबदाऱ्या
इत्यादी गोष्टीवरून संघटनेमध्ये एखादा व्यक्ती, एखादा विभाग, कर्मचारी यांच्यात काय होतात, वादविवाद होतात. परंतु समन्वयामुळे काय होतात, हा वादविवादाचे संघर्ष कमी होतात. म्हणजे यामध्ये कार्याची मांडणी केली जाते, त्यामुळे कर्मचाऱ्यामधील संघर्ष कमी होतात व त्यांच्यातील संघभावना वाढीव लागते. दुसरा पॉईंट आहे योग्य दिशा दाखवणे. तर यामध्ये काय सांगितलेलं आहे, संघटनेचं समान ध्येय साध्य करण्यासाठी अनेक विभागातील सर्व कर्मचाऱ्यांना एकत्रित आणले जातात. त्या कामाची आखणी अत्यंत पद्धतशीरपणे केली जाते. म्हणजे त्यामुळे काय होते, विभागाच्या परस्परांमुळे कर्मचाऱ्यांना योग्य दिशा मिळते. म्हणजे जर आपण कामाची योग्य मांडणी केली, प्रत्येक कर्मचाऱ्याला कामाचं माहिती करून दिली आणि आपलं सांगा की आपलं एकच उद्दिष्ट आहे, संघटनेच्या ध्येय प्राप्त करणे, समान उद्दिष्ट प्राप्त करणे. मग त्यासाठी त्यांना सर्व विभागातील कर्मचाऱ्यांना एकत्रितपणे काम करणे आणि त्यांची योग्य प्रकारे आखणी अत्यंत पद्धतशीरपणे करणे हे कशामुळे शक्य होते, हे समन्वयामुळे. आणि त्यामुळे त्या कर्मचाऱ्याला त्याचे काम मिळते, दिशा मिळते, त्या योग्य काम करण्याची दिशा मिळते. म्हणून इथे आपण 2 पॉईंट बघितलेले आहे, संघभावनेला प्रोत्साहन देणे, योग्य दिशा दाखवणे. तिसरं महत्त्व आहे किंवा कार्य आहे, प्रेरणा निर्माण करण्यास मदत होते. प्रेरणा म्हणजे मोटिवेशन, ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो मोटिवेशन, मोटिवेट करणे. तर यामध्ये काय असते की समन्वयामुळे कर्मचाऱ्याला नेमून दिलेले काम पुढाकार घेण्यासाठी प्रेरणा मिळते. म्हणजे एखाद्या कर्मचाऱ्याला जर काम नेमून दिलं तर ते काम पूर्ण करण्याची प्रेरणा समन्वयामुळे मिळते. त्यामुळे काय होते, समन्वयामध्ये कार्यक्षमतेत वाढ होते. म्हणजे कर्मचाऱ्यांची काम करण्याची शक्ती वाढते. त्यामुळे काम वाढलं तर संघटनेची भरभराट होते. यामुळे कर्मचाऱ्यांना आपल्या नोकरीची सुरक्षितता राहते. कर्मचाऱ्यांना सुद्धा चांगले उत्पन्न मिळतो, त्याची पदोन्नती, त्याला प्रमोशन होते. अशा प्रकारे या प्रोत्साहनामुळे नोकरीची हमी मिळते व कर्मचारी आपले कठोर परिश्रम करण्यास प्रोत्साहन मिळत असते. म्हणजे त्यांना चांगलं काम करण्यासाठी या समन्वयामुळे प्रोत्साहन मिळत असते, प्रेरणा मिळत असते. म्हणजे ज्याप्रमाणे संस्थेचा फायदा आहे त्याचप्रमाणे यामध्ये कर्मचाऱ्याचा सुद्धा फायदा होतो. त्यांना चांगल्या प्रकारे आपल्या नोकरीची सुरक्षितता मिळते, त्याला चांगले उत्पन्न मिळत असते आणि प्रमोशन मिळण्याची खात्री निर्माण होते. आणि त्यामुळे आर्थिक आणि बिगर आर्थिक प्रोत्साहनामुळे नोकरीची त्यांना काय राहते, हमी राहते. त्यामुळे ते कठोर परिश्रम कर्मचारी करत असतात आणि त्यासाठी हे प्रोत्साहन कशामुळे मिळालेलं आहे, समन्वयामुळे. म्हणजे प्रेरणा निर्माण करण्यास प्रोत्साहन मिळते, मदत मिळते. कशामुळे, समन्वयामुळे. नंबर 4, साधनांचा पर्याप्त वापर. व्यवस्थापक व सर्व कर्मचारी एकत्रित काम करत असतात. म्हणजे समान उद्दिष्ट साध्य करण्यासाठी समन्वय असणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे यामध्ये उपलब्ध योग्य तो वापर, म्हणजे जे साधने आहे त्यांचा साधनाचा योग्य वापर होत असतो. म्हणजे त्या साधनाचा अपयोग कमी होतो, म्हणजे त्याचा गैरवापर कमी होतो आणि त्याच्या कामाचा जो येणारा जो खर्च आहे त्यावर नियंत्रण ठेवण्यास समन्वयाची काय होते, मदत होते. म्हणजे जर त्या साधनाचा गैरवापर होत नाही, अपव्यय होत नाही आहे, त्याचा पूर्णपणे वापर होत आहे, म्हणजे त्यामुळे साधनाचा अपव्यय जर कमी होत आहे, खर्च कमी होत आहे, म्हणजे एक प्रकारे संस्थेचा खर्च कमी होतो. म्हणजे संस्थेच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी मदत कुणाची होऊन राहिलेली आहे, समन्वयाची होऊन राहिली आहे. म्हणून साधनाचा योग्य वापर, पर्याप्त वापर हे सुद्धा समन्वयाचं काय आहे, महत्त्व आहे. नंतर आहे संघटनाची उद्दिष्ट प्राप्ती. समन्वयामुळे काय होऊन राहिलं आहे की साधनांचा अपव्यय होऊन नाही राहिलेला आहे, कर्मचाऱ्यांचा निष्क्रिय वेळ होत नाही आहे, दिलेले काम वेळेमध्ये पूर्ण होत आहे. तसेच वेगवेगळ्या विभागातील कर्मचाऱ्यामध्ये वादविवाद ह्या गोष्टी बऱ्याच प्रमाणात कमी होतात आणि त्यामुळे संघटनेचे काम सुरळीतपणे चालत असते. आणि संघटनेचे काम जर सुरळीतपणे चालत असेल तर संघटनेचे जे उद्दिष्ट आहे ते प्राप्त होत असते. म्हणजे कशामुळे, या समन्वयामुळे. जर लोकांमध्ये काय राहत नाही, कर्मचाऱ्यामध्ये वादविवाद निर्माण होत नाही,
प्राप्ती होत असते संघटनेची. त्यामुळे इथे सुद्धा समन्वयाचे काय होत आहे, महत्त्व होत आहे. यानंतर आहे नंबर 6, नातेसंबंध सुधारते. समन्वयामुळे काय होते की ज्या कर्मचाऱ्यामध्ये वादविवाद होतात, एकमेकावर कामावर डिपेंड राहतात, म्हणजे अशा कर्मचाऱ्यामध्ये सलोख्याचे संबंध निभावतात. म्हणजे प्रत्येक विभाग हा एकमेकावर डिपेंड असतो. जसं उदाहरणार्थ विक्री विभाग आहे, हा उत्पादन विभागावर डिपेंड राहील, तर उत्पादन विभाग हा खरेदी विभागावर डिपेंड राहील. म्हणून समन्वयामुळे काय होते की फक्त ध्येयच प्राप्ती होत नाही, तर कर्मचाऱ्यांचे एकमेकाबरोबर परस्पर संबंधही सुधारण्यास मदत होते. म्हणजे सलोख्याचे संबंध निर्माण होते, कारण प्रत्येकाच्या ज्या विभाग आहे त्या संस्थेमध्ये ते विभाग एकमेकावर डिपेंड असतात, अवलंबून असतात. जसं उदाहरणार्थ सांगितले मी तुम्हाला, इथे प्रत्येकाचं काम हे एकमेकावर अवलंबून असतात. जसं उदाहरणार्थ एखादा विक्री विभाग आहे तो उत्पादन विभागावर डिपेंड राहील, उत्पादन विभाग आहे तो खरेदी विभागावर डिपेंड राहील. म्हणजे हे एकमेकांवर डिपेंड असतात. त्यामुळे या समन्वयामुळे काय होते की ध्येय प्राप्ती होत असते. म्हणूनच असते म्हणजे यामुळे यांचे जर संबंध चांगले राहणार नाही तर ते ध्येय प्राप्त होणार नाही. याचे एकमेकांचे परस्पर संबंध सुधारले, त्यामुळे त्यांचे नातेसंबंध सुधारण्यात काय होईल, मदत होते. नंबर 7, उच्च स्तर कार्यक्षमता. म्हणजे उत्कृष्ट वापर, म्हणजे संसाधने जे साधने आहे त्यांचा उत्कृष्ट वापर, इतर साधनांचा एकत्रितपणा संघटनेला भरपूर नफा मिळवण्यासाठी मदत होणे. हा नफा उत्पादन क्षमता, उच्च नफा तसे कमीत कमी खर्च करून मिळवता येते. म्हणून समन्वय उच्चतर कार्यक्षमता निर्माण होण्यास चालना देते. म्हणजे संसाधनाचा जो गैरवापर आहे तो कमी होतो, त्याचा जास्तीत जास्त वापर होऊन राहिलेला आहे. इतर साधनांनी एकत्रीकरण, त्यामुळे संघटनेला भरपूर नफा होण्यास मदत आहे. उच्च काम करण्याची क्षमता, उत्पादनाची क्षमता, जास्तीत जास्त नफा, कमीत कमी खर्च, हे सारं शक्य कशामुळे होऊन राहिलेलं आहे, समन्वयामुळे. त्यामुळे कार्यक्षमता निर्माण होण्यासाठी चालना जर मिळत असेल ती कशामुळे मिळत आहे, समन्वयामुळे मिळत आहे. त्यानंतर आहे प्रतिष्ठा, नावलौकिक वाढविणे. संघटनेतील जे कर्मचाऱ्याचा एकसंघ वृत्तीमुळे त्यांच्यामध्ये असणारे दृढ संबंध आणि उच्च कार्यक्षमता, कमीत कमी खर्च, जास्तीत जास्त विक्री, यामुळे जास्तीत जास्त नफा मिळवता येते. याचा थेट परिणाम बाजारामधील त्याच्या संस्थेच्या नावलौकिक होत असतो. आणि त्यामुळे संघटनेतील बाजारातील शेअर्स आहे, भागभांडवल आहे, त्याच्या किमती ठरवण्यासाठी त्याचा फायदा होत असतो. म्हणजे आपल्या शेअर्ससुद्धा वाढण्यासाठी त्याचा काय होते, फायदा होते. नंतर आहे निर्देशनातील एकता. निर्देशन हे सर्वात महत्त्वाचं कार्य. निर्देशन म्हणजे सूचना देणे. म्हणजे संघटनेतील सर्व विभाग निरनिराळी कार्य करत असतात. संघटनेच्या समान ध्येयासाठी समन्वयाद्वारे त्या सर्व संस्था एकत्र आणल्या जातात आणि त्या सर्व संस्थांना योग्य निर्देश दिले जाते. म्हणजे निर्देश देण्यासाठी सुद्धा समन्वय असणे आवश्यक आहे. निर्देशनात जर एकता निर्माण करण्याची आहे तर प्रत्येक विभागामध्ये समन्वय सुद्धा असणे अत्यंत आवश्यक आहे. आणि यानंतर शेवटला पॉईंट आहे विशेषीकरण. संघटनेच्यामध्ये अनेक विभाग असतात आणि प्रत्येक विभागामध्ये एक तज्ज्ञ व्यक्ती असतात आणि याच विभागातील प्रमुखाचे असलेले विशेष ज्ञान व्यवस्थापकीय निर्णय घेण्यात उपयोगी पडते. म्हणजे ज्या प्रत्येक विभागाचा जो तज्ज्ञ व्यक्ती आहे त्याचं विशेष ज्ञान एखाद्या व्यवस्थापकीय निर्णय घेण्यात उपयुक्त पडते. त्यामुळे संघटना व्यवसायाच्या स्पर्धात्मक जगामध्ये समृद्धी व यशाकडे वाटचाल करते. जर समन्वय असेल म्हणजे आज जे कॉम्पिटिशन आहे त्या कॉम्पिटिशनमध्ये टिकण्याकरता आपल्याला समन्वयाचा अत्यंत फायदा होत आहे. म्हणजे हे एक सुद्धा विशेषीकरण त्याचं आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण व्यवस्थापनाची कार्य
मधील समन्वय कार्य बघितलेलं आहे. हे कार्य आपल्याला समजलं असेल अशी आशा करतो आणि आपण सर्व हे कार्य आपल्या नोटबुकमध्ये उतरून मला सेंड कराल अशी मी आशा करतो आणि आजचा तास संपला असे मी जाहीर करतो.